चला तर मंडळी, आज बनवूयात गुढीपाडवा स्पेशल अशी थाळी, तीही 40 मिनिटामध्ये. फक्त 40 मिनिटात एवढं सगळं जेवण मी बनवले. कसं बनवलं तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. कशी बनवली थाळी, चला तर मग पाहूयात. सर्वात प्रथम आपण कुकर लावून घेणार आहोत. कुकरमध्ये डाळीसाठी डाळ आणि भाजीसाठी बटाटे शिजवून घेणार आहोत आपण. त्यासाठी काय आयडिया केली आहे मी, खाली कुकरमध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये एक छोटी वाटी ठेवली आणि ही डाळ धुवून घेतलेली ठेवून वरती याच्या 4 ते 5 बटाटे शिजवायला ठेवून झाकण लावून 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. चला आता बासुंदी करून घेऊयात, तीही अगदी झटपट. बासुंदीसाठी 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध उकळवत ठेवलं होतं. दुधाला छान उकळी आली की असं पळीच्या साह्याने बाजूला आलेली मलाई एकत्र करून घेतली. आता झटपट बासुंदी बनवत आहोत, तर त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागलेत पहा. थोडेसे बदाम, काजू आणि किशमिश घेतलेले आहेत मी इथे. आता झटपट बासुंदी बनवण्यासाठी 1 लिटर दुधाला 1 पाव इतका मी खवा किंवा मावा घेतलेला आहे. असा सगळा तोडून घेतला. 1 चम्मच विलायची पूड घेतलेली आहे. आता हा खवा 1 टीस्पून पॅनमध्ये तूप घालून याच्यामध्ये छान परतून घेऊयात रंग बदलेपर्यंत, म्हणजे बासुंदीमध्ये याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत. सगळा खवा असा गोळा होईपर्यंत 2 मिनिटापर्यंत छान परतवून घ्यायचा. कधीकधी खवा खूप जुना असेल तर दुधात घातला की फाटला जातो, त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा. खवा असा छान परतवून घेतला की दूध अजिबात फाटलं जात नाही आणि बासुंदीला रवाळपणा, अगदी सुगंधी आणि मस्त बासुंदी बनते. त्यामुळे एकसारखा परतवत थोडा रंग बदलेपर्यंत, म्हणजेच असा मोकळा होईपर्यंत फिरवून आपल्याला हा खवा भाजून घ्यायचा आहे. जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटात खवा भाजला जातो. भाजलेला खवा एकदा दुधात घालून माझ्या पद्धतीने बासुंदी करून पहा, खूप सुरेख होते. चला आता खवा छान भाजलेला आहे, दुधामध्ये घालून घेऊयात. सगळा खवा असा दुधामध्ये घालून पळीच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत आपण. सगळा घातला आणि आता मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असा सगळा खवा बासुंदीचा मिक्स करून घ्यायचा. या बासुंदीला बनवण्यासाठी जास्तीत जास्त 10 मिनटं लागली बरं का. 10 मिनटात बासुंदी रेडी झाली. अशा सगळ्या गुठळ्या चमच्याच्या मदतीने फोडून घेऊयात. अजिबात मेहनत लागत नाही, खवा भाजलेला असल्यामुळे पटकन यामध्ये मिक्स होतात. चला आता हे मिक्स करून घेतल्या. काही ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते तेही चांगले कुरकुरीत भाजून घेऊयात, म्हणजे बासुंदीत खाताना खूप छान लागतात. सगळ्या एका पॅनमध्ये तूप घालून सगळे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घेतले. 2 मिनिटापर्यंत रंग बदलेपर्यंत भाजून घेऊन असे बासुंदीत मिक्स करून घ्यायचे. ते तसे सगळे ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून घेतले. 1 टीस्पून विलायची पूड घेतली होती, तीही घालून घेतली. फ्लेवरसाठी घेतलेली आहे. सगळी विलायची पूड घालून घ्यायची. खवा घातल्यानंतर चांगलं खळखळून दुधाला उकळी आली की आवडीनुसार साखर घालायची. आमच्याकडे बासुंदी फार कमी गोड खातात, म्हणून मी पोहे खायचे 6 टीस्पून इतकी यात साखर मिसळलेली आहे. एवढी साखर पुरेशी आहे बासुंदीला. तुमच्याकडे खूप गोड खात असतील तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवूही शकता, परंतु मी जेवढी साखर घातली आहे तेवढ्याने अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची बासुंदी तयार होते. साखर घातल्यानंतर 2 मिनटं छान अशी उकळून घेऊया बासुंदी. जशी थंड होईल तशी ही खव्यामुळे अगदी दाटसर होते. 1 लिटर दुधात 1 लिटर बासुंदी तयार. मी थोड्याशा केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत. हे केशर आहे आणि केशराच्या काड्या प्लेटमध्ये घेऊन थोडे भिजत ठेवूया, म्हणजे आपल्या बासुंदीला रंग खूप छान येतो. प्लेटमध्ये केशराच्या काड्या यातलंच उकळतं दूध घेऊन मी भिजत ठेवलेले आहेत, त्यामुळे रंग खूप छान सोडतील त्या. छान बासुंदी उकळलेली आहे, तयार आहे. आता केशराचं दूधही यामध्ये अगदी शेवटी घालून घेऊयात. किती मस्त अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे. थंड झाल्यानंतर दाखवते, अगदी दाटसर होते. चला आता पुढची प्रोसेस करून घेऊयात. मी बटाट्याच्या भाजीसाठी अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची तिखटासाठी घेतलेली आहे.
अद्रक लसूण आवर्जून घालायचं बटाट्याच्या भाजीला, खूप रुचकर भाजी होते. इथे बटाटे आणि डाळ ही आपली व्यवस्थित शिजलेली आहे, दोन्ही अगदी मस्त. बटाटे शिजले होते, डाळ ही मऊसर शिजलेली आहे, दोन्ही कामं आधी पटकन झाली. चला आता बटाट्याची भाजी करून घेऊयात. त्यासाठी एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलेलं आहे. चांगलं कडकडीत गरम झालं की घालायची मोहरी. चांगली अशी तडतडली की लगेचच घालायचे थोडेसे जिरे. जिरे चांगले तडतडले की लगेचच कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्त्याच्या पानाचा फ्लेवर खूप छान येतो. या भाजीला कांदा अजिबात घालायचा नाही. अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबिरीची जी बिना पाण्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आणि चांगलं बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यायचं. हे भाजून घेतलं की लगेचच हळद घालून घ्यायची. तसंच बटाटे कट करून घेतले होते ते घालून घेतले. घातली थोडीशी धना पावडर, जिरा पावडर, थोडासा गरम मसाला. सुक्या मसाल्यांमध्ये फक्त बेसिक मसाले आहेत, जास्त काही नाही आहे. पण या मसाल्याने बटाट्याची भाजी खूप रुचकर होते. अशी एकदा बटाट्याची भाजी नक्की करून पहा. सगळी भाजी व्यवस्थित 2 मिनिटापर्यंत परतवून चवीपुरतं मीठ घातलं. मीठ घालून चांगली परतवून घ्यायची आणि झाकण लावून एक वाफ काढून घेऊयात. थोडीशी कोथिंबीर घातली. थोडीशी कस्तुरी मेथी ही हातावर क्रश करून अशी घालायची बटाट्याच्या भाजीला. भाजी किती सुंदर दिसते ना, खायलाही अप्रतिम आहे. एकदा नक्की करून पहा. चला आता भाजी तर बटाट्याची रेडी झाली. डाळ करून घेऊयात. डाळीसाठी पातेल्यामध्ये अर्धी पळी तेल गरम करून घ्यायचं. किटलीतली पळी बरं का. घालायची मोहरी. मोहरी घातली की चांगली तडतडली मोहरी की लगेचच कढीपत्ता घालायचा. थोडेसे जिरे घालायचे. हिंग घालायचा अगदी चुटकीवर. डाळीत हिंग घालायला अजिबात विसरायचं नाही, खूप छान फ्लेवर देतो. हिंग घातल्यानंतर लगेचच एक लालसर रंगाचा टोमॅटो कट करून घेतलेला घालून घ्यायचा. या पद्धतीने आता हा छान परतून घ्यायचा. टोमॅटो, मिरची दोन्हीही घालून मस्त असं खमंग परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत छान परतलं की लगेचच हळद घालून घ्यायची. अंदाजानुसार हळद घालून घ्यायची. आपण महाराष्ट्रीयन वरण करतोय त्यामुळे मी असं बनवलेलं आहे. तुम्हाला जर यात तिखट हवत असेल, आमटी करायची असेल तर तिखटही घालू शकता. आता लगेचच डाळ घालून घेऊयात. डाळ घालून मिक्स करून घेतली. वरून घालायचं कोमट पाणी. आपल्याला हवं तेवढं घालायचं. वरून घातल्यानंतर आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, डाळ अजिबात बारीक गॅसवर उकळी काढायची नाही तिला. तुम्हाला जर हॉटेलसारखी डाळ हवी असेल तर मोठ्या गॅसवर दणानून तिला उकळी काढायची. म्हणजे बघा डाळ किती सुरेख बनते ती. चवीपुरतं मीठ घालून डाळ मिक्स करून घेतली. आता एक उकळी काढून घेऊयात. वरून घालायची हिरवीगार अशी कोथिंबीर. डाळीत कोथिंबीर खूप सुरेख लागते, अशी पण वरूनच घालायची. एक उकळी आली की डाळ लगेचच उतरून घेऊयात खाली. अशी दणानून उकळी काढून घ्यायची मोठ्या गॅसवर. तयार झाली आपली डाळ. पाहताक्षणी खावीशी वाटणारी डाळ तयार आहे. बासुंदी, डाळ, बटाट्याची भाजी, कुरडया सगळं तयार झालं. पुऱ्याला पीठ मळून घेऊयात. 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी इतका रवा घालून घेतला. रवा आवर्जून घाला पुरीला, खूप सुंदर होतात पुऱ्या. एकदा नक्की करून पहा या पद्धतीने. रवा घातल्यानंतर मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही. पुरीत जर मीठ नाही घातलं तर अळणी लागतात पुऱ्या आणि बासुंदीबरोबर चव देत नाहीत, त्यामुळे मीठ आवर्जून घालायचं. चला आता घट्ट नाही पातळ नाही, मीडियम कन्सिस्टन्सीच्या पुऱ्याचं पीठ मळून घेऊयात. जास्त घट्ट मळलं पीठ तर कडक होतात पुऱ्या आणि खूप सैलसर सोडलं तर ते मग पुऱ्या अगदीच तेल ओढतात. त्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घेऊयात. बघा या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं. आता झाकण ठेवून 10 मिनिटासाठी ठेवून देऊयात. एक पिठाचा गोळा घेऊन अशा पुऱ्या लाटून घेऊयात. मीडियम आकाराच्या अशा पुऱ्या लाटून घेऊन तळून घेणार आहोत आपण. पहा या पद्धतीने पुरी लाटून घ्यायची. तेलावरतीच पुरी लाटून घ्यायची. जर पिठावरती लाटली तर ती सगळं तेलामध्ये पीठ सुटलं जातं. त्यामुळे तेलावर अशी पुरी लाटून घेऊयात. 2 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. तेलात पुरी घातली की गॅस मिडियम किंवा मिडियमपेक्षा मोठा असायला हवा, म्हणजे अशी टम्म फुगली जाते पुरी आणि पाहतानाही छान वाटते आणि खायलाही. किती मस्त फुगलेल्या आहेत पुऱ्या. अशा सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत बरं का. सगळ्या अशाच मस्त अशा पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत. चला दोन्ही बाजूनी चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त अशी तळून घेऊयात पुरी.
पुरी फुगेपर्यंत मोठा गॅस ठेवायचा आणि चांगली टम्म फुगली की थोडासा बारीक करायचा आणि छान अशी पुरी भाजून घ्यायची. पहा किती मस्त टम्म पुरी फुगलेली आहे. अशा सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत. चला काढून दाखवते तुम्हाला किती सुंदर झालेल्या आहेत पुऱ्या. पहा या चाळणीत काढून ठेवणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. अशा सगळ्या पुऱ्या मी अगदी टम्म फुगलेल्या करून घेतलेल्या आहेत. किती सुरेख झाल्यात पहा. चला आता ताट करून दाखवते मी तुम्हाला. पहा गुढीपाडव्याची थाळी आहे तर थोडी सजावट केली, मस्त दिसते ना. आता सर्वात आधी मीठ वाढून घेतलं. कोणत्याही सणावाराची थाळी जर सजवायची असेल तर ताटात पानात थोडं मीठ वाढलं जातं आमच्याकडं, म्हणून मी मीठ वाढलेलं आहे. लोणचं वाढलं थोडंसं, अगदी विकतचं आहे, घरचं नाही आहे, पण खायला अप्रतिम आहे म्हणून मी वाढलेलं आहे. चला आता वाट्या प्लेटा ठेवून घेऊयात. घरचं लोणचंही आम्ही बनवतो बरं का. त्याचीही रेसिपी या उन्हाळ्यात लगेचच शेअर करणार आहे मी गावी गेली की. आणि अतिशय कमी तेल वापरलं जातं आमच्या लोणच्याला, जास्त तेलही नसतं. त्याची रेसिपी लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन. सर्वात अगोदर बासुंदी वाढून दाखवते. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहा किती दाटसर झालेली आहे बासुंदी. थंड झाल्यानंतर खूप दाटसरपणा येतो हिला. फ्रीजला ठेवली तर यापेक्षा अजून घट्टसर होते. त्यामुळे 1 लिटर दुधात 1 लिटर बासुंदी जर तुम्हाला बनवायची असेल तर माझी पद्धत नक्की वापरून पहा. ही आली बासुंदी. यात डाळ पहा, डाळ पण अगदी हॉटेलच्या डाळीसारखी झालेली आहे. म्हणूनच म्हणते डाळीचा गॅस बारीक करून तिला उकळी काढायची नाही, मोठा ठेवूनच उकळी काढायची. खूप छान होते डाळ. चला आता डाळ ही वाढून झालेली आहे. आता वाढूयात यामध्ये बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी ही रुचकर आणि टेस्टी होते. अद्रक, लसूण, धना जिरा पावडरीने खूप सुरेख होते भाजी. अशी एकदा नक्की करून पहा. चला आता प्लेटीत बटाट्याची भाजी ही वाढून झालेली आहे. हे राईस वाटीतून राईस कसा निघतोय पटकन पहा. कारण वाटीला अगोदर मी पाणी लावून घेतलं होतं आणि मग भात घातला होता ह्यात, त्यामुळे पटकन निघाला. पुरी वाढून घेते. पुऱ्याही टम्म फुगलेल्या अगदी छान झालेल्या आहेत. या वाढून झाल्या की लगेचच वाढूयात गव्हाची कुरडई. ही कुरडई तेलात टाकली की अगदी दुप्पट फुलली जाते. याची रेसिपी या उन्हाळ्यात नक्की शेअर करेन बरं का मी. त्यामुळे व्हिडिओ असेच नवीन नवीन पाहत राहा चॅनलवर. सबस्क्राईब ही आवर्जून करा. आता राईसवरती थोडीशी वरण वाढून घेऊया आणि तूपही घालणार आहोत याच्यावर. म्हणजे कशी साग्र संगीत थाळी तयार झाली. गेलं याच्यावरती तूप. मस्त ना. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची थाळी हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा. आणि तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मराठी नवीन वर्षाच्याही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बाय.